नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आत्ता संध्याकाळचे आहेत ना 4 वाजलेले आहेत आणि माझं बरंच काम होतं. म्हणजे मी सगळ्या ज्या बरण्या वगैरे आहेत ना, ज्या रिकाम्या झाल्या होत्या, त्या सगळ्या काही धुवून ठेवल्या होत्या आणि आधी पण मी एक 4 दिवस आधी देखील बऱ्याच बरण्या माझ्या रिकाम्या झाल्या होत्या. तर त्या सगळ्या मला आता रिस्टॉक करून ठेवायच्यात. तर त्याच्या आधी मी म्हटलं संदीपला चहा देते. तर संदीप चहामध्ये आहेत ना म्हणजे ते गुळाची चहा घेतात आणि त्यामध्ये तूप देखील टाकतात. तर जर तुम्हाला असं डायजेशनचा वगैरे प्रॉब्लेम असेल ना, तर तुम्ही नक्की चहामध्ये तूप ट्राय करा. कारण आपली चहाची जी सवय आहे ना, ती जात नाही आणि मग त्याला काहीतरी सप्लिमेंटरी ऑप्शन म्हणून तुम्ही नक्की चहामध्ये जर तूप टाकून पिलत ना, तर तुमचं जे काही पोटाचे वगैरे प्रॉब्लेम असतील ना, ते सगळे सॉल्व्ह होतील. कारण मी आता त्यांना 2-3 महिने झालं, म्हणजे मला वाटते 2-3 महिन्यांपेक्षा जास्त झाले असतील, ते चहामध्ये तूप टाकून घेतात. तर बऱ्याच वेळा मी तुम्हाला या बरण्या दाखवते ना, मला नेहमी एक कमेंट आलेली असते, की याची लिंक तुम्ही पाठवा. कारण खूप छान वाटतात त्या बरण्या आणि खरंच त्याची क्वालिटी देखील खूप छान आहे. तर या ज्या बरण्या आहेत ना, याला असं ज्यूटचं एक हँडल असल्यासारखे असे दोरी आहेत. तर त्याच्याने आहे ना, या बरण्यांचा लूक खूप छान येतो. तर यामध्ये आहे ना, थोड्या मोठ्या कॅपॅसिटीच्या देखील बरण्या आहेत. तर मी तुम्हाला लिंक नक्की डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन. तर हे असे जे तुम्हाला दोऱ्या दिसत आहेत ना, ह्या सगळ्या या बरण्यांच्या आहेत. तर या पूर्ण सेपरेट होऊन आपण ह्यांना बरण्यांना व्यवस्थित घासू शकतो. तर मी पूर्ण सगळं काढून वगैरे घासलेलं आहे. त्यानंतर बऱ्याच वेळा कमेंट येते की वुडन लीड्स आहेत ना, त्या खराब होतात. तर तुम्ही बघा माझ्या ज्या वुडन लीड्स आहेत ना, या मी कधीच धुवून आहे ना, असं पाण्यामध्ये वगैरे ठेवत नाहीत. लगेच सुकवून देते. म्हणजे लगेच त्या ड्राय झाल्या पाहिजेत आणि तुम्ही खूप सारखं त्याला धुवू नका, घासू नका. फक्त पुसून घ्या कारण त्या खराब होतात. तर माझ्या आत्तापर्यंत मी या 1.5 वर्ष झालेले आहेत वापरलेल्या आहेत आणि माझ्याकडे आधी देखील म्हणजे एक 7-8 वर्ष वापरलेल्या देखील वुडन लीड्सच्या बरण्या आहेत. त्या देखील जशाच्या तशा आहेत. तर त्याचं व्यवस्थित आपण मेंटेन केलं ना, की त्या चांगल्या राहतात. जर तुम्ही त्याला खूप असं रफली यूज केलं तर त्या खराब होतात. तर तसं करू नका आणि घेतानाच मेन म्हणजे ज्या काही बरण्या तुम्ही वुडन लीडच्या घ्याल ना, त्या चांगल्या क्वालिटीच्याच घ्या. तरच त्या व्यवस्थित टिकतील. तर ह्या ज्या बरण्या आहेत ना, ह्याच्या सगळ्याची झाकणं जशीच्या तशी आहेत अजून आणि या सगळ्या एअरटाईट बरण्या आहेत. तर नेहमी पण आपण जेव्हा काही सामान भरतो ना बरण्यांमध्ये, तेव्हा नक्की त्या घासून धुवून पुसून त्याच्यामध्ये सामान भरा. नाहीतर कसं होतं म्हणजे आपण आणताना नवीन सामान आणतो आणि ते तशाच बरण्यांमध्ये टाकतो. तर ते आहे ना, म्हणजे बरण्या देखील खराब दिसतात, घाण झालेल्या असतात. तर त्याला व्यवस्थित पुसून धुवून पुसून तुम्ही परत वापरा. तर नेहमी पण मी रिस्टॉकिंग करते ना, पहिल्या सगळ्या माझ्या बरण्या आहेत ना, त्या मी पूर्ण धुवून पुसून घेते. मग मला किती पण वेळ लागला ना, तरी देखील चालतो. पण मी आहेत ना, नेहमी बरण्या ह्या घासतेच आणि मगच त्याच्यामध्ये सगळं भरून ठेवते. तर जेव्हा पण मला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचे असते ना, तेव्हा मग मी बऱ्याच अशा साठवून ठेवते आणि मग एकत्र मी रिस्टॉकिंग करून ठेवते आणि सोबत माझं जे ऑर्गनायझेशन आहे ना, ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण कधीतरी काहीतरी वेगळी आयडिया आपल्याला येते. लास्ट टाईम मी तुमच्यासोबत माझे जे मसाले स्टोअर केले होते, त्याचं ऑर्गनायझेशन शेअर केलं होतं. ते नो कॉस्ट होतं. पण आत्ता मी आहे ना, तुमच्यासोबत काही सिंपल आणि एकदम स्वस्तात मिळणारे असे ऑर्गनायझर आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. किंवा जर तुम्हाला ऑर्गनायझर्स नसतील परचेस करायचे तर तुमच्यासोबत मी एक छान अशी ऑर्गनायझेशनची आयडिया शेअर करते. तर गॅसच्या वरती हे जे काही माझे कॅबिनेट्स आहेत ना, तिथे मी मला सारखं लागतं ते सामान ठेवलेलं आहे. माझी जी ग्रॉसरी आहे, त्याचं जे पॅन्ट्री स्टोरेज कॅबिनेट आहे ना, तो सेपरेटली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर इथे अशा काही गोष्टी आहेत, की ज्या सारख्या लागतात. मी ऑलरेडी अरुजच्या स्नॅक्सचं जे काही सेक्शन आहे, तो मी वेगळीकडे ठेवलेला आहे आणि हे जे काही आहे चहा, साखरेचे एक्स्ट्राचं जे काही स्टोरेज आहे, ते मी इथे ठेवते. ड्रायफ्रूट्स मी इथे ठेवते, कारण आमच्याकडे बऱ्याच ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स खाल्ले जातात. सगळ्यांना आवडतात पण आणि एक हेल्दी ऑप्शन म्हणून ते समोरच ठेवले ना, तर ते म्हणजे जर भूक लागली असेल, तर पहिले ड्रायफ्रूट्स दिसतात आणि मग आपलं खाल्लं जातं. म्हणून मग मी आहे ना, जवळच ठेवते, समोरच ठेवते.
आणि काय होतं, ड्रायफ्रूट्स आहेत ना मी भरपूर आणून ठेवते आणि त्याच्यातले थोडे थोडे करून बाहेर काढते आणि बाकीचे जे काही स्टोअर करायचे असतील ना ते मी सगळे फ्रीजमध्ये स्टोअर करते, कारण ड्रायफ्रूट्स लवकर खराब होतात. आणि मेन म्हणजे काजू. तर हे जे 2 कॅबिनेट्स आहेत ना याच्यामध्ये मी ऑलमोस्ट असं सामान ठेवणार आहे की जे मला सारखं लागतं. तर हे दोन्ही कॅबिनेट्स जे आहेत ना हे गॅसच्या वरचे कॅबिनेट्स आहेत आणि त्याच्यात साईडला सिंकच्या वरचं जे कॅबिनेट आहेत ना तिथे मी सगळे माझे स्पायसेस जे आहेत ना ते स्टोअर केलेले आहेत. पण तेवढा जो कॅबिनेट आहे ना तो सफिशियंट नव्हता, कारण आपले बरेच मसाले असतात. काही एक्स्ट्रा आपण कधीतरी घेऊन येतो आणि ते तसेच ठेवतो आणि मग आपल्याला दिसत नाहीत आणि मग ते वापरले जात नाहीत. त्यासाठी आहे ना मी परत म्हणजे काही वेगळ्या ऑर्गनायझर्स बघितलेले आहेत, तर ते मी आत्ता ऑर्डर केलेले होते, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मागच्या वेळेस दिवाळीसाठी काही ड्रायफ्रूट्स आणले होते गिफ्टिंगसाठी आणि काही खूप सारे मिळाले देखील होते. तर ते सगळे आत्ता फायनली संपले होते. त्याच्यामुळे मी आत्ता ह्यावेळेस विचार केला की थोडे थोडेच स्टोअर करावे. फ्रीजमध्ये बरेच माझे डबे जे आहेत ना ते ड्रायफ्रूट्सचेच व्हायला लागलेत आणि माझा जो फ्रीज आहे तो खूप छोटा पडतो आहे. त्याच्यामुळे मी ह्यावेळेस आहेत ना ह्या बरण्यांच्या साईजमध्ये म्हणजे एक 200 ग्रॅमपर्यंतचेच ड्रायफ्रूट्स घेऊन आलेली आहे. तर याचं जे ज्यूटचा हँगर आहे ना तो अशा पद्धतीने, त्याला स्टीलची छोटीशी अशी प्लेट आहे आणि ती अशा पद्धतीने फिटिंग करायचे, ज्याच्यामुळे ना ह्या बरण्यांचा जो लूक आहे ना तो खूप वेगळा येतो. आणि हे मी ड्रायफ्रूटसाठी यूज केलेले आहेत, एअरटाईट आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये व्यवस्थित राहतं. तुम्ही याच्यामध्ये कडधान्य देखील स्टोअर करू शकता. कॅपॅसिटी याची काही तुम्ही 400 ग्रॅमपर्यंत वगैरेचं ज्या काही वस्तू आहेत ना त्या तुम्ही स्टोअर करू शकता. आणि वुडन लीड आहे ना त्याच्यामुळे जनरली ह्याच्यामधले जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते खराब होत नाहीत. आणि ह्या अशा ज्या बरण्या आहेत ना त्या खरंच तुमचं जो ओपन शेल्फमध्ये वगैरे जर तुम्ही ठेवलेत ना तर खूप छान लूक येतो. बघताना देखील छान वाटतं आणि मेन म्हणजे कॅपॅसिटी देखील भरपूर आहे आणि दिसायला छोट्याशा अशा कॉम्पॅक्ट साईजमध्ये आहेत आणि वुडन लीडमुळे लूक जो आहे ना तो खूप छान येतो. तर हा असा जो फायनल लूक आहे ना बरण्यांचा तो आहे. आणि ह्याला जर आहे ना ती जी ज्यूटचा हँगर आहे तो जरी नाही लावला ना तरी देखील बरणीचा लूक खूप छान येतो. तुम्ही इथे बघू शकता, मी कधीतरी अशा पद्धतीने देखील ठेवते. छान वाटतं, थोडासा वेगळा लूक देखील येतो. तर आत्ता आहे ना मला जे डीमार्ट आहे ना ते इतकं जवळ झालेलं आहे, म्हणजे एक 5 मिनटाच्या डिस्टन्सवरती. मी तिथून मला जशी ग्रॉसरी लागते ना तशी मी घेऊन येते, इतक्या जवळ डिस्टन्सवरती झालेलं आहे. म्हणजे घरामध्ये दही जरी कधी संपला आणि कधी हवा असेल ना तर देखील मी डीमार्टमधून आणू शकते, इतक्या जवळ झालेलं आहे. त्यामुळे मी सारखं जाते आणि काही ना काहीतरी घेऊन येत असते. तर मसाले बघा, मी मागच्या वर्षी मसाले भरपूर भरले होते, कारण तेव्हा जवळपास काहीच नव्हतं आणि स्पृहा माझी खूप लहान होती. तर ते सगळा खडा मसाला जो आहे ना तो आत्ता संपलेला आहे. त्यामुळे मी आता सगळे हे जे काही खडे मसाले असतात बिर्याणीसाठी वगैरे लागतात ते मी आत्ता भरून ठेवलेले आहेत. तर मला आहे ना यावेळेस प्रमोशनसाठी हे गौरिकचे मसाले आले होते. इतका छान मसाला आहे, म्हणजे फ्रेश आणि इतका मस्त मसाला आहे. मेन म्हणजे याचा जो कलर आहे तो आणि याची जी चव आहे ती इतकी छान आहे. मला खूप आवडले हे मसाले. मी यांचा इंस्टाग्रामचा जो हँडल आहे तो तुमच्यासोबत शेअर करते. खूप छान मसाला आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप कमी दरामध्ये तुम्हाला हे मसाले मिळून जातील. तर आत्ता आहे ना मी मसाल्यांना तुमच्यासोबत ऑलरेडी ही जी ट्रिक आहे ना ती शेअर केलेली आहे. ही एकदम झिरो कॉस्ट आहे. तुम्ही मसाल्याच्या पॅकेट्सवरचं जे लेबल आहे ना तेच अशा पद्धतीने बरण्यांना लावलंत ना तरी देखील खूप छान अशा आपल्या बरण्या ज्या आहेत त्या राहतात, दिसायला देखील छान दिसतात. आणि हे झिरो कॉस्ट आहे, म्हणजे तुम्ही घरातल्या कुठल्याही बरणीला अशा पद्धतीने लेबलिंग करू शकता. तर याच्यावरती मी जी आपली सेलो टेप असते ना छोटीवाली त्याच्याने ह्या ज्या सगळ्या मसाल्याचे जे लेबल्स आहेत ना ते लावून घेतलेले आहेत. तर बघा किती छान लुक आलेला आहे. त्यानंतर ह्या ज्या स्क्वेअरवाल्या ज्या स्टीलच्या माझ्या ज्या बरण्या आहेत ना याच्याबद्दल देखील मला बऱ्याच वेळा विचारलं जातं की ह्या कुठून घेतलेल्या आहेत. तर मी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, मला पहिल्यापासून हे क्रेज होतं. वेगळ्या आणि युनिक गोष्टी घरामध्ये असाव्यात असं मला पहिल्यापासूनच होतं. तर ह्या ज्या बरण्या आहेत ना ह्या मला वाटतं मी लग्नानंतर लगेचच घेतल्या होत्या. एक 9 वर्ष झालं असतील मी ह्या वापरलेल्या आहेत.
तर या JVLचे आहेत आणि एक वन स्टॉप किचन म्हणून पुण्यामध्ये शॉप होतं, तिथून मी घेतलेल्या होत्या आणि यासोबत मी मोठ्या देखील घेतलेल्या होत्या एकत्र. तर ह्या मला असं वाटत होतं की तेव्हा मी अजून थोड्याशा जास्त घ्यायला हव्या होत्या. पण म्हणजे तेव्हा एवढं लक्षात नाही आलं. ठीक आहे म्हटलं, 3च लागत होत्या म्हणून मी 3 घेतल्या. तर त्या एक खूप छान क्वालिटीच्या आहेत, स्टीलच्या आहेत. या ज्या स्टीलमध्ये दिसणाऱ्या ज्या बरण्या आहेत ना, या ॲक्च्युली काचेच्या बरण्या आहेत. याला फक्त वरून स्टीलचं कवरिंग आहे, पण ह्या इतक्या दिसायला छान आहेत. फेमोराच्या या बरण्या परत नंतर ही जी डिझाईन आहे ती आलीच नव्हती. याला देखील मला आत्ता इथे हैदराबादला यायच्या आधी मी घेतल्या होत्या. एक 6 होत्या याच्यामधल्या, त्यातली एक माझी नेमकी येतानाच फुटलेली आणि काचेच्या वस्तू मी फुटलेल्या ठेवत नाहीत. प्लास्टिकच्या जरी असतील तरी मी त्या ठेवते. सेरामिक्सच्या फुटलेल्या ठेवते, पण मी काच कधीच फुटलेली ठेवत नाही घरामध्ये. त्यामुळे मग इथे आता फक्त 5 राहिलेल्या आहेत, पण या खरंच इतक्या सुंदर दिसतात आणि परत त्यातला स्टॉक आहे ना, तो फिमोराचा आलाच नाही आणि मला बऱ्याच वेळा लिंक विचारली जाते, पण मी खूप वेळा चेक केलेली आहे, पण तो आता स्टॉकच नाही आहे. त्यांनी बरेच डिझाईन्स ज्या आहेत ना, त्या चेंज केलेल्या आहेत. पण ठीक आहे, असो. काही मला यातली सिमिलॅरिटी भेटली तर मी तुम्हाला नक्की लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करीन. आता पावसाळ्यामध्ये आहेत ना, तांदळाला असं कीड वगैरे लागू नये त्यासाठी मी त्याच्यामध्ये ना तमालपत्र ठेवते आणि हे जे तमालपत्र आहे ना, ते मी फ्रीजमध्ये ठेवते, कारण हे जरा जुनं आहे आणि म्हणून मग ते व्यवस्थित राहावं आणि तांदळामध्ये वापरू शकतो म्हणून मी ठेवून दिलेलं आहे. तर मी मसाले स्टोअर करण्यासाठी आहेत ना, हे असे जे स्टीलचे स्टँड आहेत, तुम्ही बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितले असतील. जर नसतील बघितले तर मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे आहे ना, आपली पूर्ण व्हर्टिकल स्पेस आहे ना कॅबिनेटमधली, आपण वापरू शकतो आणि हे आपण दोन्ही एक बाजूला एक असे देखील लावले ना, तरी आपली भरपूर जी जागा आहे ना कॅबिनेटमधली ती वापरली जाते. तर स्ट्रॉंग आणि स्टर्डी आहे. फक्त बघताना आहे ना व्यवस्थित बघा, कारण हे हलतं खूप जास्त. मी आता तुम्हाला ठेवून देखील दाखवते आपण कशा पद्धतीने याच्यामध्ये बरण्या ज्या आहेत त्या स्टोअर करू शकतो. तुम्ही याच्या खाली देखील ऑर्गनाईज करू शकता किंवा याच्या समोर देखील तुम्ही बरण्या लावल्यात ना, तरी देखील आपली जी काही कॅबिनेटमधली जागा आहे ना, ती सगळी काही वापरली जाते. तर माझा जो मसाल्याचा कॅबिनेट आहे ना, तिथे मला मी मागे तुमच्यासोबत झिरो कॉस्ट ऑर्गनायझर शेअर केलं होतं. आत्ता जर तुम्ही खूप कमी दरामध्ये, म्हणजे मला वाटते मी हे 200 रुपयाला 2 रॅक्स घेतलेले आहेत. तुम्ही सिंगल रॅक एका कॅबिनेटमध्ये देखील लावू शकता. पण जर तुम्हाला खूप मोठी कॅबिनेट असेल तर तुम्ही ह्या एक साईडला एक अशी देखील लावू शकता. परफेक्टली मेजरमेंट घेऊन तुम्ही ह्या ज्या रॅक्स आहेत ना, ह्या तुम्ही लावू शकता. मी याचे मेजरमेंट आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते. तुम्ही कॅबिनेटची साईज चेक करून तुम्ही देखील ऑर्डर करू शकता. मिशोवर मला हे खूप स्वस्त दरामध्ये मिळालेलं आहे. पण मला इथे आहे ना, याची जी क्वालिटी आहे ना, ती थोडीशी वरखाली झालेली आहे. त्याच्यामुळे ही जी स्टँड आहे ना, हा थोडासा हलत होता. तर मी हा नक्की एक्सचेंज करेन. पण आत्ता मला तुमच्यासोबत याचा जो रिव्ह्यू आहे ना, तो शेअर करायचा होता, म्हणून मी ही व्हिडिओ तुमच्यासाठी आज म्हणजे माझा विचार होता की तुमच्यासोबत शेअर करायचीच आहे. तर इथे बघा, एकदम व्यवस्थित अशा सगळ्या ज्या बरण्या आहेत, मसाले आहेत, मागे ठेवलेले मसाले कधीतरी आपल्याला दिसत नाहीत आणि ते वापरले जात नाहीत. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे जे काही रॅक आहेत ना, ते आपण वापरू शकतो. तर इथे बघा, माझा स्पाईसचा जो कॅबिनेट आहे तो अशा पद्धतीने दिसतो. तर हे तिन्ही स्टीलचे जे कंटेनर्स आहेत आणि सोबत मी अजून एक वेगळ्या शेपमध्ये घेतली होती कंटेनर. तो देखील मी ऑफलाईनच परचेस केलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी जे एक्स्ट्राचं जे तूप आहे ना, ते ठेवून देते. तर इथे हे जे कॅबिनेट्सचे डोअर आहेत ना, हे बघा पूर्ण ट्रान्सपरंट पण नाही आहेत आणि पूर्ण पॅक पण नाही आहेत. तर जर तुम्ही नवीन किचन वगैरे डिझाईन करत असाल ना, तर तुम्ही नक्की अशा पद्धतीचे जे डोअर्स आहेत ना कॅबिनेट्सचे, ते तुम्ही डिझाईन करू शकता. कारण पूर्ण ट्रान्सपरंट असेल तर सगळं काही दिसून येतं.
तर ते देखील मग आपण काहीही कसंही ठेवलेलं असतं तर ते देखील दिसतं. तर तुम्ही अशा पद्धतीचे जे काही किचन चे कॅबिनेटचे डोअर आहेत ना ते डिझाईन करू शकता. आणि याला देखील त्यांनी जी मधली जी प्लॅंक लावलेली आहे ना ती देखील त्यांनी काचेची लावलेली आहे. तर तुम्ही इथे तुमची जी क्रॉकरी आहे ना ती देखील तुम्ही ठेवू शकता. दिसायला खूप सुंदर, आणि याच्यामध्ये जर तुम्ही लाईट ॲड केलीत ना तर खूप छान असा लुक येतो. तर बघा, मसाले आपण कितीही स्टोअर केले तरी मसाले आपल्याला म्हणजे कमीच पडतात आणि इतके आपल्याकडे मसाले असतात. तर माझ्याकडे हा जो एक व्हर्टिकल ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये मी सगळे जे काही एक्स्ट्राचे आणि कमी कमी क्वांटिटीमध्ये लागणारे जे मसाले आहेत ना ते इथे ठेवलेले आहेत. तर ह्या ज्या बरण्या आहेत ह्या मी डीमार्टमधून घेतलेल्या आहेत आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत. आणि बघा, अशा छोट्या छोट्या सेक्शनमध्ये ह्या बरण्या व्यवस्थित बसतात. आणि खाली मी आत्ता जे काही नवीन मसाले भरलेले आहेत त्याला जे लेबलिंग केलेलं आहे ते मी इथे ठेवलेले आहेत. आपलं जे बेकिंग पावडर आहे, सोडा लागतो आपल्याला, ओरिगॅनो लागतो, चिली फ्लेक्स लागतो. आधीसारखं आपलं आयुष्य राहिलेलं नाही. आता आपल्याला या सगळ्या गोष्टी घरामध्ये हव्या असतात, तर त्या मी अशा पद्धतीने स्टोअर करते. तर ही आजची व्हिडिओ आणि हे आजचं थोड्या काही टिप्स आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.